ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाथरस प्रकरणावरून सोलापुरामध्ये तीव्र पडसाद पडताना पाहायला मिळतात। पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि प्रहार संघटनेच्या वतीने काल सोलापुरामध्ये आंदोलन करण्यात आलं। यावेळेला प्रहारच्या कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळेला पोलिसांनी हस्तक्षेप करत पुतळा ताब्यात घेतला। हाथरसमध्ये घडलेल्या निषेधार्थ जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काल आंदोलन केलं। यावेळेला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शनं करण्यात आली। यावेळेला उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्यात यावं अशी मागणी देखील आंदोलकांनी केली आहे। हाथरसमध्ये तरुणीवरती झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या निषेधार्थ काल वाशिममधील मुख्य पाटणी चौकामध्ये शिवसेनेच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला। यावेळेला मोदी आणि योगी सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळेला उत्तर प्रदेश राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी देखील आंदोलकांनी केली। वाशिममध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं। न्यायालयाने मराठा आरक्षणावरील आणलेली स्थगिती हटवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। काँग्रेसचे आमदार अमित जनक यांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन सकल मराठा समाजाच्या मागण्या सभागृहात मांडण्याचं आश्वासन दिलं। नंदुरबार जिल्ह्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं। यावेळेला जिल्ह्याचे पालकमंत्री केसी पाडवी, खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या घरासमोर निदर्शनं करण्यात आली। राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी देखील यावेळेला करण्यात आली। नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामीण रुग्णालयामध्ये जमावाकडून तोडफोड करण्यात आली। रुग्णालयामध्ये डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नसल्याचा आरोप करत ही तोडफोड करण्यात आली। यामध्ये ग्रामीण रुग्णालयाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय। भादवड तालुक्यामध्ये एक तरुण विहिरीत पडून गंभीर जखमी झाला होता। या तरुणाला रुग्णालयामध्ये आणल्यानंतर रुग्णालयामध्ये डॉक्टर नसल्याचं कारण देत 200 ते 300 जणांच्या जमावानं तोडफोड केली। आर्थिक दुर्बल घटकातील आरक्षणामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला फटका बसणार नाही असं लिहून देण्याचं जाहीर आव्हान खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिलं आहे। कोल्हापुरातल्या पाटगाव ते अहमदपूर अशी मराठा समाजाची संघर्ष यात्रा काढली। यावेळेला त्यांनी मराठा समाजाच्या तरुणांना आत्महत्या करणार नाही अशी शपथ देखील दिली आहे। पंढरपूर शहर पोलिसांनी काल 25,17,600 रुपयांचा गुटखा जप्त केला। या प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। पंढरपूरमध्ये विक्रीसाठी बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये 10 लाखांची 2 वाहनं जप्त करण्यात आली आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंधी गावामध्ये शेतातील वीज पंपाचा शॉक लागून बाप लेकीचा मृत्यू झालाय। पिकांना पाणी देण्यासाठी हे दोघे जण शेतात गेले होते आणि यावेळेला ही घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरामध्ये शोककळा पसरली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ओरोसमध्ये ऑक्सिजन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते ऑक्सिजन प्लांटचं उद्घाटन करण्यात आलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सामान्य रुग्णालयातील कोविडच्या रुग्णांना ऑक्सिजनचा अविरत पुरवठा करण्याच्या दृष्टीने हा प्लांट उभारण्यात आलाय। येत्या काळामध्ये जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन यड्रावकर यांनी दिलं आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दर शनिवारी आणि रविवारी कडक जनता कर्फ्यूचं आवाहन करण्यात आलंय। कालपासून याची अंमलबजावणी करण्यात येते। पुढील सूचना येईपर्यंत आता दर शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू राहणार आहे। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये अंतिम सत्रातील परीक्षा 12 ऑक्टोबरपासून घेण्यात येणार आहेत। विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेलं लेखणी बंद आंदोलन मागे घेण्यात आलंय। आंदोलन स्थगित झाल्यानं परीक्षेच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत। मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकच्या परशुराम घाटातला रस्ता खचला आहे। रस्त्याच्या एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला डोंगर आहे। दरीच्या बाजूचा रस्त्याचा काही भाग पावसामुळे खचला आहे। भंडारा जिल्ह्यातील महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर असलेल्या बावनथडी नदीवरील पुलाला भेगा पडल्या, त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। जीवाशी खेळ करून प्रवासी याच पुलावरून प्रवास करत आहेत, तर बांधकाम विभागानं पुलाला लोखंडी खांब लावून स्वतःची जबाबदारी झटकली आहे। बावनथडी पुलाजवळ अवघ्या काही मीटरवरती वाळूचा उपसा होत असल्याने याचा फटका या पुलाला बसलाय। अमरावती जिल्ह्याच्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये दिव्यांगांना खादी आणि ग्रामोद्योग विभागातर्फे फिरत्या विक्री दुकानांचं वितरण करण्यात आलंय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या उपक्रमाचं ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण करण्यात आलं। यावेळेला 5 दिव्यांग बांधवांना फिरत्या विक्री दुकानाचं वितरण मंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आलं।
मनमाड शहरातील सोनं व्यावसायिकाला चाकूच्या धाकावरती लुटल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे, तर त्यातील एक आरोपी मात्र फरार आहे। यातला 1 लाखापेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हा चोरांनी लुटला आहे। 12 वर्षाच्या मुलीवरती नात्यातील चुलत काकानं अत्याचार केल्याची संतापजनक घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे। अंत्यसंस्कारासाठी पीडितेच्या घरी आला असताना आरोपीनं मुलीवरती अत्याचार केला आणि त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली। दरम्यान हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर पीडित मुलीकडनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे। बुलढाण्यातील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्यानंतर 5 तासांपासून शवविच्छेदनासाठी डॉक्टर उपलब्ध होत नसल्यानं नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आलाय। वरवट बकाल येथील रुग्णालयामध्ये डॉक्टरच नसल्यानं नातेवाईक संतप्त झाले आहेत आणि त्यांनी डॉक्टर उपलब्ध करण्याची मागणी करत रुग्णालय परिसरामध्ये घोषणाबाजी केली।